राज्यभरातील बहुजन समाजात भाजपची पाळीमुळे रुजवण्यात व विस्तार करण्यात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडीचा सिंहाचा वाटा होता। 1970 ते 1980च्या काळात भाजपला चौकट तोडून बहुजन व वंचितांमध्ये रुजवण्याचे काम त्यांनी केले। घरात कसलाही राजकीय वारसा नसताना गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष आणि कष्टाच्या बळावरच लोकनेता पदापर्यंत झेप घेतली। एक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, 2 वेळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार, 2 वेळा खासदार अशी विविध पदे त्यांनी भूषवली। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि कुशल नेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांना ओळखले जात होते। याच भारतीय जनता पार्टीमधील बहुजन समाजाचे नेते म्हणून ओळख असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला उजाळा दिलेला जात असतानाच सिव्हिल चौक येथील शहर भाजप कार्यालयात मात्र शुकशुकाट दिसून आला। गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा शहराध्यक्षांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना विसर पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले। यावेळी पक्ष कार्यालयात कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हते। कार्यालयातील खुर्च्या, अध्यक्षांचे दालन अगदी रिकामे पडल्याचे दिसून आले। इतकेच काय तर अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कार्यालयाच्या प्रमुखांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्याचे औदार्यही दाखवले नाही। पण नवी पेठ येथील आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या कार्यालयात मात्र पुष्पहार घालून आदरांजली वाहिली। पक्ष कार्यालयात गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी केली गेली नाही, पण आपण आपल्या कार्यालयात मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताय असे विचारताच बहुजनांच्या कुटुंबातील नेतृत्वाला आकार देण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं असे सांगतानाच आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुंडे यांच्याविषयी आपल्या मनातील जुन्या आठवणींना वाट करून देताना ते म्हणाले, पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा आज स्मृतिदिन आहे। साहेबांनी आम्हाला पक्षात आणलं आणि आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना पक्षात आणून बळ दिलं, पाठीमागं राहिले। आणि मला अजूनही आठवत आहे की पहिल्यांदा मला जेव्हा आमदार व्हायचं होतं, पहिल्यांदा देखील पहा मुंडे साहेबांनी 2-3 महिने अगोदर बोलून मला सांगितलं की विजय तुला उभारायचा आहे यावेळेला। आज अनेक कार्यकर्ते लहान सहान मोठे झाले। प्रत्येक गावाला कार्यकर्त्यांचं ज्यांना नाव, त्याचं आडनाव तोंडपाठ असलेले असे मुंडे साहेब कुणालाही नावाने हाक मारत होते। म्हणजे त्यांना प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्या स्मरणात होता आणि ते घडविण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं। आणि भारतीय जनता पक्षाला आज जी मोठं स्वरूप निर्माण झालेलं आहे ते मुंडे साहेब असू द्या, महाजन साहेब असलेल्या नेत्या लोकांच्यामुळं आज एक चांगलं आमच्यासाठी कार्यकर्ते घडले, आमदार झाले। ते कधीच आम्ही त्यांना विसरू शकत नाही। मुंडे साहेब खासदार झाले, खासदार झाल्यावर दिल्लीला गेले। त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी देवदर्शन करण्यासाठी सोलापूरला जेव्हा शेवटच्या वेळी त्यांनी आले होते, त्यावेळी सोलापूरला जेव्हा आले ते स्मृती ठेवण्यासारखं आहे। कारण सोलापूरला जेव्हा आमच्या घरी त्यांनी वहिनीसाहेब त्यांनी आले, इथं आल्यावर सोलापुरातल्या ज्या कार्यकर्ते सगळ्यांचे नावं घेऊन त्यांना बोलून घेतलं, त्यांची गाठीभेटी घेतलं। असं असा नेता भेटणं आता अवघड झालेलं आहे, जो आपल्या आगमनानंतर एखादा नेता किंवा एखादा कार्यकर्ता आला नसेल भेटीला, पण त्याला आठवण करून त्याला फोन लावून बोलून घेणं असा नेता आज आपल्याला भेटणार नाही। मुंडे साहेबांची स्मृती आमच्या काळामध्ये, आमच्या हृदयामध्ये कायम राहणार। अनेक वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला रोहिणी तळवलकर यांच्या रूपाने एक महिला अध्यक्ष लाभल्या, पण तळवलकरांना बहुजनांचे नेतृत्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या पक्षीय योगदानाचा विसर का पडला? बहुजनांच्या नेतृत्वाचे उदात्तीकरण करायला नको म्हणून तळवलकर या जाणीवपूर्वक आज कार्यालयाकडे फिरकल्या नाहीत का, असा सवाल आता भाजप कार्यालयातून उपस्थित केला जात आहे।